मी मिशन ग्रीन अर्थ तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मी स्वाती अफळे. मी एक संकल्प केला आहे मिशन ग्रीन अर्थ आपली पृथ्वीला वाचवण्याचा. निसर्ग आणि याचं मानवी संकल्पनाचं याचं जर तुम्हाला एक उत्तम उदाहरण बघायचं असेल तर नाशिकला पेरूची बाग इथे बघावं बरं का. हे बघा, गडगंज प्रॉपर्टी असून सुद्धा लोक विकून टाकतात आणि निघून जातात फॉरेनला. तसं न करता आपली प्रॉपर्टी हे आपलं आहे, आपलं महाराष्ट्राचं वैभव आहे, भारताचं वैभव आहे. तर ते टिकवण्याचा प्रयत्न कशा प्रकारे करता येईल. बरं, पोट तर सगळ्यांनाच आहे, त्याचं कसं त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. मग आपली प्रॉपर्टी जपून ठेवायला पाहिजे. हा पेरूची बाग तर त्याचं उत्तम उदाहरण आहे. झाडे लावा झाडे जगवा म्हणते ना मी, त्याच्याच करता बोलते की तुम्ही सर्वजण इथं एकदा यावं. आणि पेरूच्या बागेचं उत्तम उदाहरण, ही संकल्पना खूप सुंदर आहे. तर तुम्ही लोकांनी सर्वांनी ते अशा प्रकारे आपल्या प्रॉपर्टीचा उपयोग आपण दुसऱ्यांसाठी पण समाजकार्याच्या द्वारे करू शकतो. आपल्याला आपलं अर्निंग पण चालू राहतं, हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पैसे पाहिजे आहेत आपल्याला, प्रॉपर्टी पण मेंटेन ठेवायला पाहिजे. पण मग प्रॉपर्टी विकायची का, हा माझा सगळ्यांना प्रश्न आहे बरं का. प्रॉपर्टी अजिबात विकू नका तुम्ही बरं का. प्रॉपर्टी अजिबात विकू नका, पण असा डेव्हलप करा. आणि मिशन ग्रीन अर्थचं जी संकल्पना आहे ती तुम्ही डेव्हलप करा. आणि आपली प्रॉपर्टी ही आपलं आहे, पृथ्वी आपली आहे. ही प्रॉपर्टी पूर्वजांनी दिलेली आपल्याला देणगी आहे, ती तुम्ही जपवणूक करा अशा प्रकारे. तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की आपली प्रॉपर्टी विकू नका. पुढची पिढी तुम्हाला खास संदेश देते की गावातच आपल्या हे आहे, उपजीविका आहे. आपल्याला जे पूर्वजांनी दिली आहे त्याची जोपासना करा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद.